नमस्कार भक्तांनो, आजची ही कथा जर तुम्ही पूर्ण ऐकली तर महादेव तुमच्या आयुष्यातील एक मोठा अडथळा दूर करतील. म्हणून आजचा व्हिडिओ स्क्रोल करू नका, कारण आज मी तुम्हाला महाशिवरात्रीचं गुपित सांगणार आहे, जे फार कमी लोकांना माहीत आहे. का म्हणतात की या रात्रीत हजारो जन्माचं पाप नष्ट होतं? का रात्रभर जागरण केलं जातं आणि का उपवास केला जातो? आणि का म्हणतात की आजच्या रात्री महादेव स्वतः पृथ्वीवर उतरतात? भक्तांनो, ही ती रात्र आहे ज्या दिवशी ब्रह्मा आणि विष्णूलाही ज्याचा अंत सापडला नाही, तो अनंत शिव प्रकट झाले. ही ती रात्र आहे ज्या दिवशी एका साध्या भिकाऱ्यालाही फक्त एका रात्रीत मोक्ष मिळाला. आणि कदाचित आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, तोही काही योगायोग नाही आहे. ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे महाशिवरात्रीला नेमकं काय केलं तर महादेवांची खरी कृपा तुमच्या जीवनात उतरेल. चला तर मग आपण महाशिवरात्रीची कथा सुरुवात करूया. महाशिवरात्रीची खरी पौराणिक कथा. पुराणानुसार एकदा ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात वाद झाला. सृष्टीत सर्वश्रेष्ठ कोण? वाद वाढत गेला आणि अचानक आकाशात एक प्रचंड तेजस्वी अग्निस्तंभ प्रकट झाला. तो स्तंभ इतका विशाल होता की त्याला ना सुरुवात दिसत होती ना शेवट. विष्णूने वर शोधायला सुरुवात केली. ब्रह्मदेव खाली गेले. हजारो वर्ष शोधूनही त्यांना त्या तेजाचा अंत सापडला नाही. तेव्हा त्या अग्निस्तंभातून भगवान शिव प्रकट झाले. ते म्हणाले, मीच सृष्टीचा प्रारंभ आहे आणि मीच अंत आहे. त्या दिवशी त्यांनी स्वतःला लिंग स्वरूपात प्रकट केले. याला ज्योतिर्लिंग म्हणतात आणि तीच रात्र महाशिवरात्र. महादेवांना नीलकंठ असे देखील म्हणले जाते. समुद्र मंथनाच्या वेळी सर्वप्रथम हलाहल नावाचे भयंकर विष बाहेर आले. ते विष इतके घातक होते की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. देव दानव भयभीत झाले. तेव्हा भगवान शिवांनी ते विष प्राशन केले. माता पार्वतीने ते त्यांच्या कंठातच थांबवले. विषामुळे त्यांचा कंठ निळा झाला, म्हणून त्यांना नीळकंठ असे म्हणतात. आता आपण एका शिकाऱ्याची कथा पाहूया. एक शिकारी जंगलात अडकला. रात्र झाली होती. तो एका बेलाच्या झाडावर चढून बसला. त्याला माहीत नव्हते की झाडाखाली शिवलिंग आहे. रात्रभर जागा राहण्यासाठी तो बेलाची पाने खाली टाकीत राहिला. तो उपाशी होता. जागरण करत राहिला. अनाहूतपणे त्याच्याकडून उपवास, जागरण आणि बेलपत्र अर्पण झाले. सकाळी भगवान शिव प्रकट झाले आणि त्याला मोक्ष दिला. त्यातून शिकवण मिळते, मन शुद्ध असेल तर देव कृपा करतात. मग उपवास का? आता आपण जाणून घेऊया उपवास का करावा. उपवास म्हणजे अन्न सोडणे नाही. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. उपवास म्हणजे शिवाच्या जवळ राहणे. दिवशी शरीर मन हलकं होतं. विचार पवित्र ठेवले तर शिवकृपा वेगाने मिळते. आता आपण पाहूया महाशिवरात्री दिवशी पूजा कशी करावी. सकाळी लवकर उठावे. स्नान करून स्वच्छ कपडे घालावे. शिवलिंगावर पवित्र जल अर्पण करावे. नंतर दूध, दही, मध, साखर, तूप यांनी पंचामृत अभिषेक करावा. पत्र अर्पण करताना म्हणावे, ओम नमः शिवाय. रुद्राक्ष असेल तर धारण करावा. रात्रभर शक्य असेल तर जागरण करावे. भजन, मंत्रजप, शिवकथा ऐकाव्यात. त्यानंतर आता भक्तांना तुम्हाला मी एक गुपित सांगणार आहे. या दिवशी पृथ्वीचा ऊर्जा प्रवाह असा असतो की ध्यान आणि जप हजारपट परिणाम देतो. म्हणून महाशिवरात्रीला मागितलेली मनोकामना लवकर पूर्ण होते, असे शास्त्र सांगते. पण एक अट आहे, मनात द्वेष नसावा, कोणावर राग नसावा आणि प्रार्थना मनापासून असावी. महाशिवरात्रीचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे. म्हणजे महाशिवरात्र अहंकाराचा नाश आणि आत्म्याची जागृती. शिव म्हणजे शून्य आणि त्या शून्यातूनच सृष्टी निर्माण झाली. भक्तांनो, महाशिवरात्र हा फक्त सण नाही, तो आत्मपरिवर्तनाचा दिवस आहे. या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना नक्कीच शिवकृपेने फळाला येते. चला आपण सर्वजण मनात म्हणूया, हर हर महादेव.